नमस्कार, मी किशोरी. आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त असं कारलं भरलेलं करणार आहे. तर कारलं बनवण्यासाठी इथं साहित्य घेतलेले. कारली घेतलेत पावशर, शेंगदाणे अर्धी वाटी, खोबरं घेतलेलं आहे खिसून 1 वाटी थोडं कमी, गूळ घेतलेला आहे 2 चमचे, जिरी, मोहरी, कढीपत्ता, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि लिंबू घेतलेले. मस्त असं आपल्याला आंबट गोड आणि खारट चवीचं कारलं बनवायचे. तर इथं सुके मसाले पण घेतलेले आहेत. मीठ, धना पावडर, चटणी पावडर, ठेवणीतलं तिखट, हळद, कच्चा मसाला आणि कसुरी मेथी. आता आपण कारल्याची भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजून घेण्यासाठी चुलीवरती तवा ठेवून घेतलेला आहे. तवा आपल्याला छान गरम होऊन द्यायचा आहे. मग शेंगदाणे भाजून घ्यायचे. तवा गरम झालेला आहे, शेंगदाणे भाजून घेणार आहे आपण. शेंगदाणे आपल्याला लाल खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. लाल खरपूस मस्त असे भाजलेले आहेत. आता आपण यांना ताटामध्ये काढू. शेंगदाणे आपल्याला थंड होऊन द्यायचे, मगच बारीक वाटण बनवून घ्यायचे आपल्याला शेंगदाण्याचं. आता आपण कारली चिरून घेऊ. आपल्याला भरलेलं कारलं करायचंय, त्याच्यामुळे आपण असं 4 फोडींमध्ये कारलं चिरून घेणार आहे. भरलेलं कारलं बनवलं ना, खायला पण छान लागतं मस्त असं. कारलं कडू होऊ नये म्हणून आपण कारल्यामध्ये मीठ भरून ठेवणार आहे. आणि मीठ भरल्यामुळं कारलं का नाही कडू पण होत नाही आणि चवीला पण छान लागतं. आपण असं सगळ्या कारल्यांमध्ये मीठ भरून ठेवू. कारल्यामध्ये मीठ भरून ठेवलेले 10 मिनिटं असंच मीठ भरलेलं ठेवायचंय आपल्याला. साहित्य बारीक करून घ्यायचंय. लसूण, आलं आणि कोथिंबीर. फोडणीचं साहित्य बारीक झालेले काढून घेऊ आपण. खोबरं बारीक करून घेऊ आपण. खोबरं लगेच बारीक होत नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊ, म्हणजे पटकन बारीक होतं. खोबरं आपलं पाट्यावरती वाटल्यामुळं बघा तेल किती निघलेले आणि खोबरं पण मस्त असं बारीक झालेले. आपण काढून घेणार आहे ताटामध्ये. शेंगदाणे बारीक करून घेऊ आता आपण. शेंगदाणे एकदम खरपूस मस्त भाजलेत, त्याच्यामुळे पटकिरणी बारीक होते. आणि खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यांची कारल्याची भाजी पण खूप छान लागते. शेंगदाणे मस्त असे बारीक करून घेतलेले, एकदम तेल निघेपर्यंत आणि खूप छान बारीक झाले. आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं पण टाकून घेणार आहे आणि दोन्हीचा एकजीव करून घेणार आहे. वाटण आपलं मस्त असं तयार झालेले आपण ताटामध्ये काढून घेऊ. आणि आता आपण कारल्यासाठी मस्त असा मसाला तयार करून घेणार आहे.
कारल्याच्या फोडी आपल्याला स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आणि ह्यातला सगळा खारटपणा निघून गेला पाहिजे मिठाचा. कारल्याचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण आता वाटणामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहे. ही वाटण जे आहे ना ते शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं आहे. तर ह्यात सुके मसाले टाकून घेते. गूळ टाकायचा आहे आपल्याला. गूळ आपल्या आवडीनुसार टाकायचा, कमी जास्त. आणि लिंबू टाकून घ्यायचे. गुळामुळं आणि लिंबामुळं आपल्या कारलेला चव खूप छान लागते आणि आमच्यात तर असंच कारलं आवडतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच. आपण मसाला मिक्स करून घेऊ आणि इथं आपण आपला मसाला मस्त तयार झालेला आहे आणि पाट्यावरती सगळं वाटण बनवल्यामुळं आपल्या वाटणाला तेल पण छान मस्त सुटलेले आणि खोबऱ्याला आणि शेंगदाण्याला मस्त तेल सुटलेले आणि मसाला बघा किती मस्त झालेला आहे. आता आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहे. कारल्यामध्ये आपल्याला असा मसाला दाबून दाबून भरायचा आहे. अशा पद्धतीने मी सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे. कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. तेलामध्ये मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडलेली आहे. जिरं टाकून घेऊ. जिरं पण मस्त फुललेले. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता छान मस्त कडकडीत तळून घेऊ. आता आपण लसूण कोथिंबीरीचं वाटण जे बनवलं होतं ना आल्याचं ते टाकून घेऊ आणि मस्त लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. फोडणी छान लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेली वाटण टाकून आता आपण कारली टाकून घेणार आहे. कारली आपल्याला मस्त तेलात परतून घ्यायचे. कारली आपल्याला चांगली तेलात परतून घ्यायचे मस्त. आता आपण पाणी थोडं टाकून घेणार आहे कारल्यामध्ये. जास्त पण पाणी टाकून घ्यायचं नाही, थोडस वापरण्यापुरतं टाकून घ्यायचं या आणि झाकून ठेवणार आहे या. आता छान गॅसवरती असल्यावर कमी करून गॅस ठेवायचा आणि चुलीवरती असल्यामुळं मी जाळ जो आहे ना तो कमी करून ठेवणार आहे या. कारलं शिजले का आपण बघणार आहे आणि हारावरती मस्त असं कारलं शिजलेले आणि शिजवून घेतलेले, खूप छान शिजलेले. तुम्ही पण अशा पद्धतीने कारलं करून बघा. कारल्याची भाजी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.